भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं रत्नागिरी विमानतळावर या ठिकाणी आगमन झाले। भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर रत्नागिरीचा दौरा रद्द झाला होता आणि हा दौरा रद्द झाल्यानंतर रवींद्र चव्हाण थेट रत्नागिरीच्या विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि या विमानतळावर भाजपचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते चव्हाण साहेबांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं या ठिकाणी स्वागत करतात। एक प्रकारे मोठं शक्ती प्रदर्शन भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून केलं जाते। प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच रवींद्र चव्हाण हे रत्नागिरी दौऱ्यावर आलेले आहेत आणि या रत्नागिरी दौऱ्यात त्यांचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं जात आहे। प्रदेशाध्यक्ष पदानंतरचा पहिलाच दौरा हा रवींद्र चव्हाण साहेबांचा आहे आणि या दौऱ्यात त्यांचं उत्साही वातावरणात या ठिकाणी स्वागत होतं आहे। खरं तर रत्नागिरीत त्यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार होती, मात्र अचानक ही बैठक रद्द झाली आणि रवींद्र चव्हाण हे थेट विमानतळावर दाखल झालेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। रवींद्र चव्हाण साहेब थेट हे रत्नागिरीत दाखल झालेले आहेत। रत्नागिरी विमानतळावर त्यांचं या ठिकाणी स्वागत होतं आहे। चिपळूणतून थेट ते रत्नागिरी विमानतळ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण ते अचानक दौरा आपला रद्द झालाय। भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राजीनामा दिल्याची बातमी पुढे आलेली आहे, काय सांगाल? आपणा सर्वांना माहीत आहे, राजेश सावंत एक अतिशय चांगला कार्यकर्ता आहे। पदाधिकारी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वाढीच्या दृष्टिकोनातून केलं। मी आज माझा दौरा होता, गेल्या काही दिवसापासून सातत्याने त्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता। मी म्हटलं की मी आल्यानंतर तुला भेट देतो आणि मग चिपळूणमध्ये आमची भेट झाली। खरं तर तो फार अडचणीत आला आहे। अडचणीत यासाठी आला की शेवटी एक वडील म्हणून त्यांनी काय करावं हे त्याला थोडंसं अडचणीत आलं, कारण त्याची मुलगी जी आहे, जी लग्न झाली आहे, ती कदाचित उद्धव ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी लढणार आहे आणि त्यामुळे अशा वेळेला मी जर भारतीय जनता पार्टीमध्ये अध्यक्ष म्हणून जर राहणं हे मला योग्य वाटत नाही आणि कुठेतरी या प्रक्रियेमध्ये मी राहिलो तर कुठे अडचणी येत राहतील, लोक उगाचच चर्चा करतील। तर त्यांनी आणि मी दोघांनी त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि मग त्यांनीच असं सुचवलं की मी राजीनामा देऊ का। माझ्याकडे सुद्धा काही पर्याय नव्हता, कारण सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी तिथेच आम्ही थोडीशी चर्चा केली आणि मग त्यांनी सध्या राजीनामा माझ्याकडे पाठवलेला आहे। मीही वरिष्ठांशी सगळ्यांशी आम्ही सगळेजण एकत्र चर्चा करू, काय करायला पाहिजे काय नाही त्याचा निर्णय घेऊ। 6 तारखेपासून हे होते रवींद्र चव्हाण साहेब। त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले की भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आहेत, त्यांचा जो राजीनामा आहे, कशासाठी राजीनामा दिला, त्या राजीनाम्याचं कारण काय होतं हे या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आणि थोड्याच दिवसात त्याबाबत निर्णय होईल। वरिष्ठांशी चर्चा करून राजीनाम्याबाबत काय निर्णय घ्यायचा याचा देखील निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केले। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।